ब्रेकनंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये तुमचं स्वागत आणि आता बातमी आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये संभाजी भिडेंचा ताफा अडवल्या प्रकरणाचे संतप्त पडसाद सांगलीमध्ये उमटलेत। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने संभाजी भिडेंची गाडी अडवल्या प्रकरणी निषेध करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली। तसंच भिडेंबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि ताफा अडवणाऱ्यांवरती कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। काही लोकांनी भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सकाळी सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये गुरुजींना संपूर्ण महाराष्ट्रभर संरक्षणाची मागणी आम्ही केलेली आहे। जिथं जिथं गुरुजी दौऱ्याला जातात तिथं तिथं हे समाजकंटक आडवे पडतात। या समाजकंटकांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जशा तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रातील सर्व धर्मीय सर्व पंथीय मुलामुलींना प्राथमिक ते उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत मिळावं, त्याचसोबत आरोग्य सेवा मोफत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा। यासाठी जनसेवक विनोद पाडर गेल्या काही महिन्यांपासून कागदपत्रांचा पाठपुरावा करतायत। मात्र मागणी संदर्भात काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने पाडर यांनी आमरण उपोषण सुरू केले। बोदवडमधील जिजाऊ नगरमध्ये 29 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेल्या पाडरेंना उपोषण सुरू करून जवळपास 40 तास झालेत। तसंच सरकार प्रतिसाद देत नसल्यामुळे मुलामुलींच्या शिक्षणासाठी रास्ता रोको करण्याचा इशारा जनसेवक विनोद पाडर यांनी दिलाय। आणि आता एक नजर टाकूया टॉप 18 न्यूजवर। टॉप 18 प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी 2000 मतदान केंद्रांवरती पाळणाघरांची सोय, पाणी आणि ज्यूसची देखील सुविधा मिळणार। शिक्षकांना आठवड्यातून 2 दिवस निवडणुकीचं काम, ही निव्वळ धूळफेक असल्याचं म्हणत शिक्षकांकडून संताप व्यक्त। मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील 299 परीक्षांच्या तारखा जाहीर, 2 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार। मध्य आणि हार्बर रेल्वेवरती रविवारी मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार। पुणे लोणावळा दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक, काही गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबाने धावणार। कल्याण शिळफाटा रस्ता रविवारी अवजड वाहनांसाठी बंद, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाचा निर्णय। ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाच्या हालचालींना वेग, येत्या महिन्याभरात काम सुरू होण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलात लवकरच पदभरती, सुरक्षा अधिकाऱ्यांची 1400 पदं भरणार। मुंबईमध्ये उन्हाचे चटके वाढताच विजेची मागणी वाढली, वीज मागणीने जवळपास 3100 मेगावॅट टप्पा गाठला। मेट्रो 9 मार्गिकेवरती एका रात्रीत 22 गर्डरची उभारणी, मार्गिकेवरील स्थानकांच्या कामांनाही गती। काळबादेवी वस्तीतील सोने चांदी गलाई व्यावसायिकांच्या 12 भट्ट्या महापालिकेनं काढल्या, घातक वायू वातावरणात सोडल्यानं कारवाई। म्हाडाकडून 173 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी ई लिलाव जाहीर, दलालांपासून सावध राहण्याचं म्हाडाचं आवाहन। दहावीचा पेपर सुरू असताना बीडच्या चंपावती महाविद्यालयाबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी, अपुऱ्या बंदोबस्तामुळे हुशारांना नाहक त्रास। गेल्या 15 वर्षांपासून रखडलेल्या पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचं काम अखेर मार्गी, बाबुर्डे येथील उपकेंद्राचं उद्या उद्घाटन। सांगलीतील पाणीपुरवठा विस्कळीत, खासदार संजय काका पाटलांकडून जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती।
पतसंस्थेच्या कॅशियरला बंदुकीचा धाक दाखवत 39 लाखांची लूट. बीडच्या अंबेजोगाई शहरातील घटना. टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या ताब्यात. बदलापूर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या लोकलच्या कोचला भीषण आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आणि पाण्याच्या शोधात विहिरीमध्ये पडून हरणाचा तडफडून मृत्यू. बीडच्या वडवणी तालुक्यातली घटना. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 9 वाजता आहेत. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये तुमचं स्वागत. सविस्तर घडामोडी राज्यभरातल्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मुख्यमंत्र्यांचा दोन्ही उपमुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर. महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं बारामतीचा दौरा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाकारलं शरद पवारांच्या जेवणाचं निमंत्रण. नियोजित कार्यक्रमांमुळे येऊ शकणार नसल्याचं दोघांकडून पत्र. बारामतीत अत्याधुनिक एसटी बस स्थानकाचं उद्घाटन. राज्यातील सर्वात मोठे 2 मजली बस स्थानक. कोकणामध्ये आंगणेवाडीची जत्रा. मुख्यमंत्री शिंदे देवीच्या दर्शनाला जाणार. लाखो भाविकांची गर्दी उसळणार. नागपूरच्या लॉ युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर संबंधित मेस चालकाची हकालपट्टी. बीड शहरामध्ये परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी. कॉपीमुक्त अभियानाला खीळ. सोलापुरातील अक्कलकोट शहर तालुक्यात पाण्याची टंचाई. टँकरनं पाणी पुरवठा करण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्याला पाणी टंचाईची भीषण झळ. सीना कोळेगाव धरणात फक्त 8% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक. आणि अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्रीवेडिंग सोहळ्यासाठी अवघं जग जामनगरमध्ये उतरलं. तब्बल 2000 विशेष पाहुण्यांची उपस्थिती. आज आणि उद्या शाही प्रीवेडिंग सोहळा. महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. पुण्यातल्या बारामती लोकसभा मतदारसंघ हा राज्याचं नेहमीच लक्ष वेधून घेत असतो. आज देखील अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते बारामतीकडे. याचं कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीत होणाऱ्या महारोजगार मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. विद्याप्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या प्रांगणात हा शासकीय मेळावा होत असल्यानं शरद पवार सुद्धा या मेळाव्याला जाणार आहेत. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच बारामतीत काका पुतण्या एकत्रित येत असल्यामुळे राज्यात चर्चांना उधाण आलंय. तर बारामतीत सरकारकडून पॉवर शो केला जात असल्याची सुद्धा चर्चा रंगली आहे. तर बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मात्र हा नमो रोजगार मेळावा ऐन निवडणुकीच्या तोंडावरती बारामतीमध्येच का आयोजित करण्यात आला असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर निवडणुकीच्या तोंडावर बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा आयोजित करून सरकारकडून विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचा एक प्रकारे प्रयत्न असल्याची चर्चा आहे. रोजगार आणि प्रकल्पाच्या मुद्द्यावरती विरोधक सरकारला धारेवरती धरत असतात. राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून अनेक प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याची टीका विरोधक नेहमी सरकारवरती करत असतात. अशातच बारामतीमध्येच नमो रोजगार मेळावा घेऊन राज्यात कशा प्रकारे रोजगार निर्मिती होतीये हे दाखवण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. आणि खुद्द पवारांच्या उपस्थितीतच रोजगाराचं वाटप करून विरोधकांची तोंड बंद करण्याचा प्रयत्न आहे. तर हा नमो रोजगार मेळावा बारामतीमध्येच का, याची आपण कारणं काही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. निवडणुकीच्या तोंडावरती या रोजगार मेळाव्याचं एकतर आयोजन करण्यात आलंय. दुसरीकडे रोजगाराच्या मुद्द्यावरून विरोधकांना एक प्रकारे प्रत्युत्तरच म्हणावं लागेल सरकारचं.
शरद पवार यांच्या उपस्थितीतच हा महारोजगार मेळावा पार पडणार आहे। वाढती बेरोजगारीची टीका करणाऱ्या विरोधकांना हे प्रत्युत्तर असेल सरकारकडून आणि बारामतीमध्येच प्रत्युत्तर देण्याचा सरकारचा मास्टर प्लॅन असल्याचं बोललं जात आहे। तर बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे 2 मार्चला विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरती हा मेळावा आयोजित करण्यात आलाय आणि या मेळाव्यामध्ये एकूण 5 जिल्ह्यातील तरुणांना याचा लाभ घेता येणार आहे। 311 उद्योजक या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत। तर 43,613 जागांवरती पदभरती होणार आहे आणि मुलाखतीनंतर जागेवर तरुणांना नियुक्तीपत्र सुद्धा दिलं जाणार आहे। असंख्य तरुणांना या नमो रोजगार मेळाव्याचा फायदा होणार आहे। बारामतीत महायुतीच्या सरकारचा हा नमो महारोजगार मेळावा होते। त्याचं स्टेज आता बघा तयार आहे। पाठीमागे डिजिटल बोर्ड आहे। पवारांचं नाव असणार का नाही याबाबत अनेक शंका कुशंका होत्या, कारण त्यांना निमंत्रण नव्हतं, पण आपण इथं बघू शकतो अजित पवारांचं नाव, नंतर एकनाथ शिंदेंचं नाव, देवेंद्र फडणवीसांचं नाव आणि शरद पवारांचं नाव निलमतंय। मी बघा देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे शेजारी बसणार आहेत। हे बघा ही त्यांची आसन व्यवस्था खुर्च्यांची। हा पाठीमागचा डिजिटल बोर्ड म्हणजे शरद पवार असणार आहेत। सुप्रियाताईंचं नाव कुठं अजून दिसत नाही इथं, कारण साहजिक आहे ते खासदार हे मंत्री महोदयांची लाईन आहे, त्या कदाचित पाठीमागं असतील, पण आपण बघू शकतो ही सगळी आसन व्यवस्था ही सगळी दिसतोय इथं सगळी तयारी, सगळी जंगी तयारी आहे आणि इथं हा मेळावा आणि ही आसन व्यवस्था सगळी ही सगळी मेळाव्याची तयारी सुरू आहे। थोडा आवाजाचा विषय होतो, पण पवार इथं असणार आहेत हे या नेमप्लेटवरनं स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे कार्यक्रम रंगणार यात काही शंका नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रान पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट यातली ती म्हणजे राज्यात अनेक शहरातील बस स्थानकांचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यात पुढाकार घेऊन बारामतीच्या सर्वांगीण विकासासोबतच शहरातील बस स्थानकाबाबत प्रवाशांच्या असलेल्या विविध अपेक्षा लक्षात घेऊन सर्व सोयीसुविधांनी युक्त अत्याधुनिक दुमजली बस स्थानक उभारलंय। तर बऱ्हाणपूरमध्ये पोलीस उपमुख्यालय आणि पोलीस निवासस्थानाचं देखील उद्घाटन आज केलं जाणार आहे। कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी सरकारनं हे मोठं पाऊल उचललंय। तर बारामती शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या बऱ्हाणपूर इथलं पोलीस उपमुख्यालय आणि बारामतीमधील पोलीस निवासस्थानाचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे। पुणे जिल्ह्यातील दक्षिणेकडील हद्दीपर्यंत बंदोबस्त द्यावा लागल्यास बंदोबस्त पोहोचण्यास विलंब होतो आणि यासाठी बऱ्हाणपूर इथे पोलीस उपमुख्यालय निर्माण झाल्यानं कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल आणि परिस्थिती नियंत्रणात आणणं सहज शक्य होईल या उद्देशानं हे उपमुख्यालय निर्माण केलं गेलंय। यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला। तर सुसज्ज असं बारामती पोलीस उपमुख्यालय नेमकं कसं आहे तर त्यामध्ये सायबर ट्रेनिंग सेंटर आहे, त्यासोबत प्रशासकीय भवन देखील आहे या पोलीस उपमुख्यालयात। तर विभागनिहाय कर्मचाऱ्यांची निवासस्थानं सुद्धा आहेत। सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष तयार करण्यात आलेला आहे। तर पोलीस हॉस्पिटल सुद्धा आहे या सुसज्ज बारामती पोलीस उपमुख्यालयात। तर मोटार परिवहन विभाग सुद्धा स्वतंत्र आहे, त्यासोबत शॉपिंग सेंटर तयार करण्यात आलंय। बहुउद्देशीय मल्टीपर्पज हॉल सुद्धा तयार करण्यात आलाय या पोलीस उपमुख्यालयात। त्यासोबत परेड मैदान आहे, गोळीबार मैदान आहे। पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना विश्रांतीगृह आहे आणि त्यात स्विमिंग पूलचा देखील समावेश आहे। तर राज्यामध्ये अनेक शहरातील बस स्थानकांचा सुद्धा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आणि त्यामध्ये प्रथम क्रमांक लागतो तो बारामती बस स्थानकाचा, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये पुढाकार घेऊन बारामतीच्या सर्वांगीण विकासासोबतच शहरातील बस स्थानकांबाबत प्रवाशांच्या असणाऱ्या विविध अपेक्षा लक्षात घेऊन
सर्व सोयीसुविधांनी युक्त अत्याधुनिक दुमजली बस स्थानक उभारले आणि त्याचं उद्घाटन आज नमो महारोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या एसटी स्थानकाची पाहणी केली। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात बारामतीचं हे हायटेक बस स्टँड, एसटी स्टँड नेमका कसा आहे। या बस स्थानकासाठी 50 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत। तर राज्यातील सर्वात मोठं हे 2 मजली बस स्थानक आहे बारामतीचं। या स्थानकामध्ये एका वेळी 22 बसेस उभ्या राहू शकतात अशी सोय आहे आणि रात्री मुक्कामाला 80 बसेस उभ्या राहू शकतात अशी सोय आहे। तसंच चालक आणि वाहकांसाठी विश्रामगृह तयार करण्यात आलंय। बस स्थानकावरती कॉन्फरन्स हॉल सुद्धा आहे, त्याचसोबत उत्तम दर्जाचं कॅन्टीन सुद्धा आहे। तसंच अत्याधुनिक स्वच्छतागृह आणि स्तनदा मातांसाठी स्वतंत्र कक्ष, प्रवाशांसाठी स्वतंत्र पार्किंग, हिरकणी कक्ष आणि बस स्थानकामध्ये 30 दुकानं तसंच अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृह सुद्धा तयार करण्यात आले। एखाद्या विमानतळासारखं भासेल असं हे बारामतीचा हायटेक एसटी स्टँड आहे। गोविंद बागेमध्ये जेवणाचं निमंत्रण शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलं होतं। मात्र हे निमंत्रण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विनम्रपणे नाकारलं। पण हे निमंत्रण दोन्ही नेत्यांनी का नाकारलं यावरती आता चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दिवसभराचा कार्यक्रम इतका भरगच्च होता की त्यांना पवारांच्या निवासस्थानी जाऊन अर्धा तासही काढता आला नसता याची चर्चा रंगली आणि हे निमंत्रण विनम्रपणे नाकारून सीएम आणि डीसीएम नेमका काय संदेश देऊ पाहतायत हा प्रश्न बारामतीसोबतच राज्यातील जनतेच्या मनात आहे। आणि पवारांसोबत आम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं एका मंचावरती ते आलेत, पण काही दिवसांवरती आलेल्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या घरी जाऊन वेगळा संदेश देण्यामागचे वेगळे राजकीय परिणाम होतील आणि त्या परिणामांच्या भीतीमुळे तर हे निमंत्रण नाकारलं गेलं नाही ना, असे देखील अंदाज वर्तवले जात आहेत। तर शरद पवारांनी दिलेलं जेवणाचं निमंत्रण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नाकारलं। विनम्रपणे त्यांनी एक पत्र लिहून आपण जेवणासाठी येत नसल्याचं सांगितलंय। मात्र अजित पवारांनी याबाबत आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही। त्यामुळे अजित पवार कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवारांच्या निवासस्थानी जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। यापूर्वी अजित पवार राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतरही दिवाळीमध्ये भाऊबीजेला गोविंद बागेमध्ये गेले होते। मात्र त्यानंतर अनेक जाहीर कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलं। आता तर अजित पवारांनी आपण कुटुंबात एकटे पडलो असल्याचं म्हणत बारामतीच्या मतदारांना भावनिक साधही घातली। त्यामुळे आता अजित पवार नेमकं काय करणार, काय भूमिका घेतात हा प्रश्न आहे। तर याच संदर्भात आपण अधिक बोलूयात। आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे आपल्या सोबत जोडले गेले। तुषार, अजित पवारांनी अद्याप गोविंद बागेतलं जेवणाचं निमंत्रण स्वीकारलेलं नाहीये आणि यायला नकार सुद्धा दिलेला नाहीये, याचा अर्थ काय काढायचा? श्वेता, जर बोलायचं झालं तर जसं आपण आता म्हणालो की आता काही दिवसांवरती निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत, काही दिवसांमध्ये आचारसंहितेची घोषणा होणार आहे आणि अशा स्थितीमध्ये आता जे पवार कुटुंबांमध्ये जो स्प्लिट पडलेला आहे, पक्ष वेगळा झालेला आहे, अशा स्थितीमध्ये जर अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या सोबत गेले, जेवणाचं निमंत्रण स्वीकारलं तर अडचण येऊ शकते, कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संदेश जाऊ शकतो। हा एक मुद्दा होता आणि त्यामुळे निमंत्रण नाकारायचं निश्चित झालेलं आहे। पण निमंत्रण आपण नाकारलं तर पुन्हा एकदा एक भावनिक साथ ही पवार कुटुंबाकडनं येऊ शकते की आम्ही आमचं कुटुंब जपण्याचा प्रयत्न करतोय, मात्र अजितदादांना राजकीय इच्छाशक्तीपोटी त्यांनी तेही जपायचं नाहीये अशी टीका होऊ शकते। त्यामुळे सध्या तरी अजित पवारांनी कोणताही निर्णय घेतलेला नाहीये। आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की पावण्याच्या काठीने साप मारायचा, तसाच प्रकार आता इथे झालेला आहे। अजित पवारांनी तसं केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की आज बारामतीमध्ये जे सगळे कार्यक्रम लागलेले आहेत ते भरगच्च कार्यक्रम आहेत। अजित पवारांचं म्हणजे प्रोटोकॉलनुसार जर आपण विचार केला तर अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम लागलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे तर मुख्यमंत्री असताना तुम्ही त्या गावात असताना तुम्हाला त्या कार्यक्रमात हजर राहणं हे नक्कीच अपेक्षित आहे। आता
ज्या वेळेला एकदा एका मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून सांगितलेलं आहे, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून सांगितलेलं आहे की आमचे भरगच्च कार्यक्रम आहेत, त्यामुळे आमची इच्छा असूनही आम्हाला कार्यक्रमाला येता येणार नाही, आम्ही पुढच्या वेळेला त्याचा विचार करू शकतो, असं विनम्रपणे त्यांनी जर नाकारलेलं आहे, तर मुख्यमंत्र्यांनी नाकारलंय, उपमुख्यमंत्र्यांनी नाकारलंय, त्यामुळे मला त्यांच्यासोबतच राहायचंय, त्यामुळे मला जाण्याचा प्रश्नच येत नाही. ही अजित पवारांची भूमिका आहे. जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते आहे त्यानुसार कदाचित अजित पवार थोड्या वेळात प्रतिक्रिया देऊ शकतात, मात्र याविषयी अद्याप स्पष्टता आलेली नाहीये. त्यामुळे सध्या तरी जे चाललंय ते चालू द्या, आम्हाला कोणतंही वक्तव्य करायचं नाहीये, पण आमच्या समोरची भूमिका, आमचं ध्येय जे निश्चित आहे त्याच्यावर आम्ही करणार. आणि अनेकदा असं होतं ना की काही बोलून करण्यापेक्षा न बोलता केलेलं बरं असतं, तीच भूमिका सध्या तरी अजित पवारांनी घेतलेली आहे. बरोबर, आपल्याला कळेलच नेमकं ज्या वेळेला ही वेळ येईल तेव्हा कळेलच अजित पवारांची भूमिका नेमकी काय असणार आहे. मात्र तुषार, एकूणच या सगळ्या राजकारणाचा आणि पॉवर गेमचा आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं किंवा त्याच्यामध्ये काय परिणाम होईल किंवा दिसू शकतो? अगदी खरे श्वेता, कारण की हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की अजित पवारांनी पक्ष सोडला, म्हणजे आपण जर टाइमलाईनचा विचार केला, अजित पवारांनी पक्ष सोडला जेव्हा अजित पवार जाणार होते, किंबहुना त्याआधीचा जर आपण विचार केला की अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी केलेला होता, त्याही वेळेला सुप्रिया सुळेंनी स्टेटस, व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं आणि भावनिक साथ घातलेली होती की पक्ष फुटलेला जरी असला तरीही कुटुंब आमचं अबाधित राहिलं पाहिजे. ह्याच भावनिक राजकारण आहे किंवा हीच भावनिक साथ जी घातलेली होती त्याच्यावर संपूर्ण राजकारण हे चालू आहे. आणि आता पुन्हा एकदा बारामतीमध्ये कार्यक्रम आहे, जो कार्यक्रम होणार आहे तो पवारांच्या संस्थेमध्ये कार्यक्रम होणार आहे. पवार तिथले पदसिद्ध अध्यक्ष आहेत, सुप्रिया सुळे तिथल्या पदाधिकारी आहेत, त्यामुळे त्यांना तिथे जाणं क्रमप्राप्त आहे. म्हणजे त्यांनी पुन्हा हा मेसेज दिलेला आहे की तुम्ही आम्हाला जरी बोलवलेलं नाहीये तरी आमच्या संस्थेतला कार्यक्रम आहे, मी बारामतीची खासदार आहे, बारामती माझं घर आहे, माझा लोकसभा मतदारसंघ आहे आणि इथे जे जे रोजगार मेळाव्याला येणार आहेत ते माझे पाहुणे आहेत, त्यामुळे त्यांचं स्वागत करणं माझं मला क्रमप्राप्त आहे, त्यामुळे तुम्ही मला आमंत्रण द्या किंवा नका येऊ, मी तिथे हजर राहू शकते, असा एक संदेश दिलाय. म्हणजे पुन्हा ही एक इमोशनल खेळी खेळण्याचा प्रयत्न केलाय, पॉलिटिकल खेळी खेळण्याचा प्रयत्न केलाय, आमचं कुटुंब एक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र हा झाला भूतकाळ. वर्तमान काळाचा जर आपण विचार केला, गेल्या काही दिवसांमधले दोघांमधले स्टेटमेंट जर आपण बघितले, ज्या वेळेला अजित पवारांनी निर्णय घेतला की ते सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघातनं अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निश्चित केलेला आहे, किंबहुना त्या आता महायुतीच्या उमेदवार असणार आहेत, त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं दोघांमध्ये आता वाद सुरू झालेले आहेत, आधीपर्यंतचं चित्र कसं होतं की राजकीय ॲम्बिशन्स होत्या म्हणून पक्ष स्प्लिट झालेला आहे. पक्ष स्प्लिट जरी झाला असता, अजित पवारांनी पक्ष वेगळा जरी झाला, दोघांनाही आता वेगळा पक्ष म्हणून मान्यता मिळाली, तरीही अजित पवार भाऊबीजेला गेलेले होते. त्यामुळे आमची राजकीय ॲम्बिशन, राजकीय प्लॅनिंग वेगळं आहे आणि कुटुंब वेगळं आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. मात्र आता इलेक्शन तोंडावरती आलेलं आहे आणि आपण जर पुन्हा एकत्र आलो तर कार्यकर्त्यांमध्ये एक चुकीचा संदेश जाईल, सुनेत्रा पवारांना तिथून निवडून आणणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे आता स्ट्रेट फॉरवर्ड फाईट जी आहे ती सुरू झालेली आहे. बिलकुल तुषार, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि मुख्यमंत्री शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विनम्रपणे याचं निमंत्रण जे काही नाकारलेलं आहे, अर्थात त्यांनी खूप काही विचार यामागे केलेला आहे, मात्र अजित पवार काय भूमिका घेतात हे देखील आपल्याला आजच्या दिवसामध्ये कळेलच. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. या बातमीसोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊयात इतर घडामोडी पाहण्यासाठी. प्रायोजक